नमस्कार. आपण पाहत आहात विशेष खास. महाराष्ट्र शासन चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी नेहमीच नवनवीन पुरस्कारांची घोषणा करत असते. अशातच आता महाराष्ट्र शासनाने चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या छत्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची घोषणा केली आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते प्रसाद ओक, ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा विविध पुरस्कारांसाठी सन्मान जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली असून सांस्कृतिक कार्य विभागाने या संदर्भातील अधिकृत शासन परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन आदी विविध क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करून चित्रपटसृष्टीच्या समृद्धीत मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी हे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागानं 2025च्या चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची घोषणा केली आहे. प्रख्यात संगीतकार, गायक आणि संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार घोषित करण्यात आला असून अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता प्रसाद ओकला चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच अभिनेत्री राणी मुखर्जीचा राज कपूर विशेष योगदान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. हृदयनाथ मंगेशकर यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी त्या फुलांच्या गंधकोशी, सागरा प्राण तळमळला यासारखी अजरामर गाणी गायली आहेत. यापूर्वी हृदयनाथ मंगेशकर यांना 2019 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. दरम्यान मराठी अभिनेता प्रसाद ओक आजवर अनेक गाजलेल्या सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. धर्मवीर आणि धर्मवीर 2 या सिनेमाचं दिग्दर्शनही प्रसादनं केलं आहे. सलीम खान हे बॉलिवूडचे ज्येष्ठ पटकथा लेखक असून जावेद अख्तर यांच्यासोबत मिळून त्यांनी गाजलेल्या सिनेमांचा पटकथा लिहिलेल्या आहेत. राणी मुखर्जीच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं हम तुम, मर्दानी, कभी खुशी कभी गम, कुछ कुछ होता है यासारख्या सिनेमामध्ये तिने काम केलं आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.